ओके. तर माझा मुद्दा असा होता, लाईव्ह येण्याचं कारण हे होतं, मगाशी पण मी आलेलो तर बऱ्याच लोकांना लाईव्हचं नोटिफिकेशन आलं नव्हतं. त्यामुळे फेसबुकने माझ्या आय डीवरती जी रिस्ट्रिक्शन्स लावली आहेत त्याच्यामुळे माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. आता ह्याच अनुषंगाने काही गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात आणि अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत की ते आपल्याला सोशल मीडियामध्ये करावे लागतात. त्याच अनुषंगाने कालची पोस्ट होती पेरियार रामस्वामींची. त्यांच्यावरती जो हिंदुत्ववाद्यांकडून आणि त्यांच्या जी मदर संघटना आहे RSS आणि इतर आणखीन वेगवेगळ्या भाजपकडून स्पेशली ज्या प्रकारचा बदनामी करण्याचा प्रोपगंडा चालवला जातो, तर त्यांना उत्तर देणं हे खूप गरजेचं होतं. आणि ते उत्तर देण्यासाठी मी खूप दिवस विचार करतच होतो, कारण की मला सुद्धा त्या पोस्ट दिसायच्या आणि वाईट वाटायचं की हा किती वाईट प्रकारचा प्रचार चालू आहे यांच्याकडून आणि अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन बदनामी केली जाते. हे सगळं बघत होतो, दिसत होतं. परंतु बऱ्याच गोष्टी असतात आपल्यावरती, अनेक बंधनं असतात, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यातून आपण या सगळ्या गोष्टींना वेळ देण्याचा एक ठराविक वेळ म्हणजे आपल्याला वेळ काढून द्यावा लागतो हे सगळं करायला. तर काल म्हणून मी ठरवलं. आता त्या दिवशी मला ती पोस्ट वाचनात आली की पेरियार रामस्वामी यांनी त्यांच्या मुलीशी लग्न केलं होतं, अशा प्रकारची अत्यंत खोटी माहिती देणारी पोस्ट हिंदुत्ववादी एका व्यक्तीकडून शेअर केली होती फेसबुकवरती. आता ती व्यक्ती कोण आहे मला माहीत नाही आहे, म्हणजे पर्सनली आपल्याला काही माहिती असण्याचा काही प्रश्न नाही आहे. तर नावसुद्धा वेगळंच आहे. परंतु त्या पोस्टला उत्तर देणं किंवा ती माहिती खोडून काढणं, मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतूनच मी ती पोस्ट केली होती. त्या पोस्टनंतर खूप लोकांचे मेसेज आले, खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, पोस्टवरती आल्या. पर्सनली मला फोन करून अनेकांनी त्या पोस्टबद्दल धन्यवाद दिले, व्हॉट्सअपवरती मेसेज केले आणि बऱ्याच लोकांना त्या पोस्टमधली माहिती ही पहिल्यांदाच समजली होती. त्यांनी त्या पोस्टवर सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, आत्ता पण जाऊन बघू शकता, त्यांच्या कमेंटसुद्धा आहेत. ती पोस्ट अपेक्षितपणे व्हायरल झाली. जागल्या भारतच्या वेबसाईटवरून ती खूप व्हायरल झाली आहे. सगळीकडे लोक शेअर करत आहेत, व्हॉट्सअपला, फेसबुकला, ट्विटरवरती सगळीकडे ती शेअर होते. परंतु मला आता एक खंत वाटते इथं. ती खंत अशी आहे की ज्याला आपण प्रबुद्ध समाज म्हणतोय, विचारी समाज म्हणतो, अभ्यासू समाज म्हणतो, ते माझे समविचारी मित्र, सहकारी मित्र, चळवळीतले मित्र वेगळ्याच प्रकारे वागत होते काल. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. म्हणजे एकतर मी पोस्ट क्लिअरली लिहिली होती आणि त्याच्यामध्ये प्रश्न मेन्शन होता. दुसरी गोष्ट, त्या पोस्ट खाली हॅशटॅग क्लिअरली दिसत होता की फॅक्ट चेक आहे. जर ह्या पोस्टला फॅक्ट चेक हॅशटॅग होता तर तुम्ही तो हॅशटॅग चेक करायला पाहिजे होता की कमेंटमध्ये कुठेतरी असेल का. आता कमेंटचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, लिंकचा. मी जेव्हा जागल्या भारतच्या वेबसाईटवरून किंवा जागल्या भारतच्या पेजवरून ज्यावेळी अगदी फक्त लिंक सोडा, मी फक्त फोटोची जी पोस्ट असते ना ती जरी शेअर केली तरीसुद्धा मला नोटिफिकेशन येतं, मला बॅन केलं जातं आणि माझ्या आय डीचा रीच घटवला जातो. त्यामुळं मी फेसबुकच्या पेजवरून पण शेअर करू शकत नाही आणि वेबसाईटवरून सुद्धा शेअर करू शकत नाही, लिंक किंवा पोस्ट, कोणताही मटेरियल. त्यामुळं मी ती पोस्ट केली आणि मी वाट बघत होतो की कोणीतरी येऊन त्या पोस्ट खाली लिंक देईल. तर मच्छिंद्र गोजमे नावाचे आमचे ज्येष्ठ मित्र आहेत, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी कमेंटमध्ये पण त्यांना आभार मानलेले आहेत. त्यांनी जागल्या भारतवरची लिंक पोस्ट खाली पेस्ट केली, कॉपी पेस्ट केली आणि त्यामुळे लोकांना ती वाचता आली.
परंतु मीनवाईल हे सगळं घडत असतानाच आता मला एक गोष्ट माहिती आहे. काय असतं, सोशल मीडियाचा माझा जेवढा अनुभव आहे मला माहिती आहे, तुमच्या पोस्टवरती जी सगळ्यात अगोदर जी कमेंट येते त्या कमेंटवरती तुमच्या त्या पोस्टचं भवितव्य ठरतं. ती कमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर सगळेच लोक पॉझिटिव्ह कमेंट करत राहतात. पहिलीच कमेंट जर निगेटिव्ह आली तर सगळी लोक त्यांच्या ते सबकॉन्शियस माइंडमध्येच जातात. हा आपल्या सगळ्यांच्या मेंदूंचा प्रोग्राम आहे. सगळे मेंदू आपले प्रोग्राम्ड आहेत. भले ते अति उजव्या असोत, हिंदुत्ववादी असोत, डाव्यांचे असोत, समाजवादी असोत, गांधीवादी असोत किंवा आंबेडकरीवादी असोत, सगळ्यांचे मेंदू प्रोग्राम्ड आहेत. हे आपण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्यानंतर अशी एक गोष्ट असते जी एखाद्या व्यक्तीने कृती केली तर आपण त्याच्या कृतीला कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. हे मी माझ्या 14-15 वर्षाच्या सोशल मीडियाच्या अनुभवावरून सांगू शकतो. त्यामुळं काल एक अज्ञानातून केलेली कमेंट आली की आपण कशाला त्यांच्या प्रोपोगंडामध्ये फसायचं वगैरे. आता जर आपण समविचारी समजतो, स्वतःला हुशार समजतो, विद्वान समजतो, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पोस्ट करणारा कोण आहे. म्हणजे मी तरी असं समजतो की मला मानणारा वर्ग, किंवा आता मानणारा मी असं म्हणणार नाही, कारण आता इकडून पण बऱ्यापैकी हल्ले सुरू झालेले आहेत की भक्त बनू नका वगैरे वगैरे. तसं मी काय मानत नाही आहे आणि माझी तेवढी पात्रता आहे असंही समजत नाही. मी एक सामान्य चळवळीतला कार्यकर्ता आहे. परंतु किमान आदर करणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाला माहिती आहे आपण जे लिहितो, जे व्यक्त होतो ते अत्यंत जबाबदारीने असतं. असं असतानाही अनेक लोक फार त्याला काय म्हणू शकतो आपण की विचित्र पद्धतीने व्यक्त झाले. मला ते बिलकुल आवडलं नाही. त्याच्यामध्ये ज्येष्ठ पण होते, ज्येष्ठ भगिनी पण होते आणि मित्र पण होते. मला क्यू पण आली त्यांची की तुम्ही एकतर कमेंट पण वाचत नाही पूर्णपणे, त्या कमेंटचा ट्रॅक ठेवत नाही. म्हणजे पहिल्या 1-2 कमेंट वाचता, आळशीपणा करता आणि मग स्वतःच्या मनाला येईल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. हे अतिशय चुकीचं आणि बेजबाबदारपणे वागण्याचं हे धोरण आहे आणि मला ते बिलकुल नाही आवडलं. असं करायला नव्हतं पाहिजे तुम्ही. तर याच्यामध्ये फार काही म्हणजे टोकाचं घडलं आहे किंवा असं काय घडलं अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं की माझ्या मित्रांनी, माझ्या मित्र यादीतल्या मित्रांनी, मी ज्यांना मित्र समजतो किंवा माझे फॉलो करतायत, ज्यांना माझे विचार पटतायत, त्या लोकांनी हुशार असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. आपला भोवताल त्यांना माहीत असलं पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे. तसं जर होत नसेल आणि तुम्हाला जर त्या गोष्टी जर समजत नसतील तर मग कुठेतरी आपण चुकतोय किंवा आपल्याला खूप परिश्रम करण्याची, आपल्याला अभ्यास करण्याची आणि आपल्याला तिथपर्यंत सिद्ध करण्याची स्वतःला गरज आहे, मला असं वाटतं. कारण की जर आपल्याला त म्हणता ताक जर ओळखता येत नसेल तर मग ही गंभीर गोष्ट आहे. ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ही लढाई फक्त काळ्या पांढऱ्या रेषेतली नाही आहे, फक्त इकडे 50% तिकडे 50% आणि मग झालं, हा विरोधक आणि तो विरोधक, असं नाही आहे. ह्याला अनेक पदर आहेत, ह्याला अनेक गोष्टींचा संदर्भ असतो. अशोक जगतापजी बरोबर बोललात तुम्ही. मूळ अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. लोकांनी तो आशय लक्षात घेतला नाही. त्यात काही लोक असेही होते की जे म्हणाले की आपण कशाला उत्तरं द्यायची किंवा आपण कशाला हे करून काढतो. मला वाटतं हा पळपुटेपणा आहे किंवा हा कमालीचा टोकाचा इग्नोरन्स आहे आणि त्यातूनच आलेला बेजबाबदारपणा आहे असं मी मानतो. कारण की ह्या पोस्टनंतर मी हे सुद्धा जबाबदारीनेच बोलतोय. ह्या पोस्ट, माझी जी कालची पोस्ट आहे जी जागल्या भारतवरती फॅक्ट चेकिंग झालं, तसं फॅक्ट चेकिंग मराठी भाषेत जर कुणी केलं असेल तर मला दाखवून द्या. मी तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार, किंवा मी माझी पोस्ट मागे घ्यायला तयार. तुम्ही फक्त मला दाखवा की तुम्ही मराठीमध्ये, मराठी भाषेमध्ये पेरियार स्वामींच्या संदर्भाने, त्यांच्या विरोधात चाललेल्या अजेंड्याच्या संदर्भाने जर कुणी फॅक्ट चेकिंग केलं असेल आणि सत्य उजेडात आणलं असेल
तर मला तुम्ही दाखवून द्या. अशी एकही पोस्ट, एकही फॅक्ट चेकिंग रिपोर्ट, एकही अहवाल तुम्हाला गुगलवरती सर्च केला तरी पण मिळणार नाही, फेसबुकवर तर मिळणारच नाही. त्यामुळं आपण कशाला करायचं वगैरे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करू नका, कृपा करून करू नका. मी तुम्हाला विनंती करतो, कारण जे काम तुम्ही करत नाही ते काम आम्ही मेहनत घेऊन करतोय. काल माझा अर्धा दिवस त्या फॅक्ट चेकिंगमध्ये गेला. विविध प्रकारच्या वेबसाईट, विविध प्रकारच्या सोर्स शोधावे लागतात, चेक करावे लागतात आणि त्याच्यातून आपल्याला त्या गोष्टी संपादित करून, मांडणी करून ते लोकांसमोर मांडावं लागतं, जेणेकरून जो प्रोपोगंडा चाललेला असतो त्याला कुठेतरी आपण त्याची हवा काढू शकतो, त्याला बस्ट करू शकतो. आता हे काम जर तुम्ही करत नसाल तर कोणतरी करतोय, मग त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करायला पाहिजे, तुम्ही त्याचं कौतुक करायला पाहिजे. ते करायचं सोडलं, उठलं सुटलं काहीतरी तुम्ही बरळत बसता. हा बालिश प्रकार आहे असं मला वाटतंय आणि हा आपण टाळला पाहिजे. तुम्ही स्वतः, मला तरी दिसत नाही ज्या लोकांनी तिथे निगेटिव्ह कमेंट केल्यात, मला माहिती आहे ती लोक 4 ओळींची पोस्ट सुद्धा व्यवस्थित लिहू शकत नाही. मराठीची तर बोंबच असते. आता मी काय ह्याच्यामध्ये जात नाहीये, कारण ते अभिजन वृत्तीचा काही प्रश्न नाही, पण प्रमाण भाषा नावाची गोष्ट असते, ती जर आपल्याला नसेल जमत आणि त्यातून आपण जर काही केलं नसेल तर जे लोक करतायत त्यांना तरी तुम्ही सपोर्ट करा ना, बळ द्या. नंतर म्हणायचं आम्हाला प्रस्थापितांनी फसवलं, ह्या लोकांनी फायदा घेतला, त्या लोकांनी फायदा घेतला. तुमच्यातल्याच माणसाला तुम्ही दाबता, पाय ओढता, त्याचे पायात पाय घालून पाडता. वाईट आहे ना हे. ह्याचा विचार करा तुम्ही. ह्या गोष्टींचा जर विचार नाही केला, तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर कोण नाही उभं राहणार त्याच्यासाठी. डेडिकेटली कोण काम करत नाही आणि कोणाला पडलेली नाहीये. मग प्रत्येकाला वाटतं की बाबा आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, चळवळीसाठी केलं पाहिजे. त्या भावनेतून, त्या अनुषंगाने लोक रक्ताचं पाणी करतात, रक्त आटवतात आणि करतात. हे काय सांगण्याची गोष्ट नाही आहे आणि ती सांगायला पण नको, त्याचं काय कौतुक पण करायची गोष्ट नाही. पण ॲटलिस्ट तुम्ही सपोर्ट तर केला पाहिजे. चांगल्या गोष्टींना तुम्ही का नाही चांगलं म्हणायचं? तुम्ही म्हणणार कोणाला? मग नंतर तुम्ही गळे काढता, हा प्रस्थापित आला, तो प्रस्थापित आला. तुमच्या माणसांचं तर तुम्ही बघा ना, बाकीच्यांचं सोडून द्या. प्रोपोगंडा तुम्हाला हाणून पाडला पाहिजे. तुम्ही जर बाबासाहेबांची जर चळवळ पाहिली तर बाबासाहेबांनी जे लिखाण केलं ते आज आपल्यासमोर आहे. त्या लिखाणातून बाबासाहेबांनी बरेच प्रोपोगंडा स्पष्ट केले, मोडीत काढले, म्हणून आज आपल्याला सत्य माहिती समजली. जर बाबासाहेबांनी हे काम केलं नसतं तर ते काम तुमच्यापर्यंत पोचलंच नसतं, तुम्हाला धम्म मिळाला नसता. ह्याचं भान आहे का तुम्हाला? भान मिळवणार तुम्ही, कष्टाने मिळवावं लागतंय भान. फक्त उठलं आणि कमेंट टाईप करून मोकळं झालं असं नसतं याच्यामध्ये. ह्या गोष्टी लक्षात घ्या. मला असं वाटतं ह्या गोष्टीवरती तुम्ही विचार नक्की कराल. आणि फक्त मीच नाही तर मी बोलतो माझ्यासारखे असे 100 लोक तयार झाले पाहिजे जे प्रोपोगंडा मोडीत काढतील. तुम्ही स्वतः करा. त्या अनुषंगाने धनराज मोहोड यांच्याशी काल चर्चा झाली माझी, तर त्यांनी पण नंतर मला जे म्हणायचं होतं, बऱ्याच वेळा असं पण होतं की आपण कमेंटमध्ये जे म्हणत असतो ते आपल्याला म्हणायचं एक असतं, समोरच्याला वेगळाच अर्थ त्याच्यातून निघतो आणि ते वेगळ्याच अर्थाने ती कमेंट घेतात. तर धनराज मोहोड सरांशी माझं काल बोलणं झालं, त्यांना माझी भूमिका समजली, त्यांना आशय पण समजला आणि मग ते ॲग्री झाले. त्यांच्याशी चर्चा करताना पण एक मुद्दा महत्त्वाचा आला की मला हे पण तुमच्याशी बरेच दिवस झाले मांडायचं होतं. तुम्ही जे फेसबुकवर मांडता आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप भारी करतोय, काहीतरी मोठं करतोय, तर त्या भ्रमातून बाहेर या. फेसबुक इज जस्ट अ मीडिया, सोशल मीडिया. तो सर्च इंजिन नाही आहे. फेसबुकवर तुम्ही लिहिलं ती पोस्ट तुमची फक्त 1 दिवसाची तिची व्हॅल्यू असते, तिची लायबिलिटी असते किंवा एक लिमिटेशन असतं. दुसऱ्या दिवशी त्या पोस्टला काही अर्थ नसतो, ती रद्दी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुगल सर्चमध्ये तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कोणतीही फेसबुकची पोस्ट दिसत नाही. फार अपवादाने एखादी पोस्ट फेच होते आणि ती तुम्हाला दिसते, परंतु जनरली गुगलच्या पोस्ट
फेसबुकच्या पोस्ट गुगल सर्चमध्ये दाखवल्या जात नाहीत. माझ्या अशा कितीतरी पोस्ट आहेत. आज 14 वर्ष झाली मला फेसबुकवरती, 14वं वर्ष आहे. अशा ह्या 14 वर्षात मी लाखोच्या पोस्ट लिहिल्या असतील, पण त्या आजही मला गुगलवरती सर्च केल्यावर नाही सापडत. फेसबुकवर सर्च केलात आणि त्याच्यातही ह्याच्यावरती मी आणखी एक व्यवस्थित व्हिडिओ बनवेन कसं सर्च करायचं, काय करायचं. परंतु फेसबुकवर सर्च केलात तर तुम्हाला अपवादाने एखादी पोस्ट मिळते, ती सुद्धा तुम्हाला खूप त्याच्यामध्ये वेगवेगळे कीवर्ड्स वापरावे लागतात. हे सांगण्याचा उद्देश, याच्या मागची भूमिका काय, तर जे लिहिणारी लोक आहेत, लिहिणारे हात आहेत, ज्यांना वाटतं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, त्यांनी फेसबुकच्या लाईकवरती, फेसबुकच्या अप्रिशिएशनवरती राहू नका. तुम्हाला लिहायचं असेल जागल्या भारतवरती लिहा, असं मी म्हणत नाही आहे की तिथेच लिहिलं पाहिजे. स्वतःचा ब्लॉग बनवा, स्वतःची वेबसाईट बनवा, सगळं फ्रीमध्ये बनतं. यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत ते बघा आणि स्वतःच्या वेबसाईटवरती लिहा, जेणेकरून येणारी जी पिढी असेल आपली, ती पिढी जेव्हा वाचायला सुरुवात करेल इंटरनेटवरती, गुगलवरती सर्च करेल, तेव्हा तिला या तुमच्या पोस्ट दिसतील, तुमचं कंटेंट दिसेल, तुम्ही लिहिलेले लेख दिसतील. तुम्ही जे काही बनवलं असेल, मग तुमचा लेख असेल, तुमचा पोस्टर असेल, ग्राफिकमध्ये बनवलेलं असेल, मीम असेल एखादं, किंवा इव्हन व्हिडिओ असेल, हे सगळं तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये बनवावं लागेल आणि ते त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरतीच अपलोड करावं लागेल, तर ते व्यवस्थित येणाऱ्या पिढ्यांना पोचू शकेल. जर तुम्ही ते बनवलं नाही आणि तुम्ही जर व्यवस्थित प्लॅटफॉर्म वापरला नाही, तर ते लोकांपर्यंत पोचणार नाही. ते फेसबुकवरती गायब होऊन जाणार, रद्दी होऊन जाणार. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की भविष्यात फेसबुक टिकेल की नाही टिकेल हे पण कोण सांगू शकत नाही. ॲटलिस्ट गुगलचं पण हेच आहे म्हणा, म्हणजे गुगलचं पण असं म्हणू शकतो आपण. परंतु गुगल ही सगळ्यात बलाढ्य सर्च इंजिन असल्यामुळं ते बंद होण्याचा शक्यता जवळपास 99% तरी नाही आहे. परंतु जसं टिकटॉक बंद झालं तसं फेसबुक बंद होऊ शकतं किंवा सरकार बॅन करू शकतं, अशा गोष्टी होऊ शकतात. मध्यंतरी त्या प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील माध्यमांमध्ये. त्यामुळे जर फेसबुकचा प्रचार जर असं वाटलं यांच्या विरोधात चाललाय, तर ते बॅन पण आणू शकतात, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि मग उद्या जर हे बॅन झालं तर सगळा फेसबुकवरचा तुमचा जो डाटा आहे तो सगळा डाटा गायब होऊन जाणार, रद्दी होऊन जाणार, माती होणार अक्षरशः त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून मी सांगतो, तुमचा पर्सनल ब्लॉग बनवा, वेबसाईट बनवा, किंवा ज्यांना लिखाण करायचंय, प्रकाशित करायचंय, जागल्या भारतवरती द्या किंवा प्रबुद्ध भारतवर द्या, किंवा आणखीन तुमच्या ओळखीच्या असतील, तुमच्या माहितीमध्ये असतील अशा वेबसाईट, अशा ब्लॉगवरती तुम्ही ते प्रकाशित करा. परंतु फेसबुकपेक्षा इतरत्र करा आणि मग इकडे तुम्ही शेअर करा ते. कारण फेसबुकचा अल्गोरिदम, फेसबुकचा डोपामाइन जो लाईकमुळे आपल्याला मिळतो, लाईक मिळालं झालं, त्या लाईकमध्ये फक्त संतुष्ट राहू नका, त्याने काहीच होणार नाही. आणि त्याने जी वैचारिक चळवळ आहे ती तर पुढे जाणारच नाही. हा माझा प्रदीर्घ काळ जो अनुभव आहे त्याच्यावरून मी सांगतो. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं होतं. किती लोक वाचतायत मला समजत नाही, म्हणजे बरेच लोक वॉचिंगमध्ये दिसत आहेत, पण वरती जो असा आकडा येतो तो आकडा काही दिसत नाही आहे, ते फेसबुक दाखवत नाही आहे मला. आणि कमेंट पण मला 1-2च दिसलेत, किंवा आता तर दिसत नाही आहे. तर कमेंट करून मला कळवा नक्की तुम्ही बघितला आहे हा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपल्या शेअर करा, समविचारी ग्रुपमध्ये, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या मित्रांना सुद्धा कळवा. अशा प्रकारचे व्हिडिओ मी अधूनमधून बनवत राहणार आहे. त्याचं कारण पण आहे. आता हे कितपत कारण खरं आहे मला माहीत नाही, परंतु एकतर लाईव्ह आलं पण पाहिजे, आपल्या गोष्टी मांडल्या पण पाहिजेत, ही एक भावना तर आहेच त्याच्या मागची. म्हणजे पोस्टमध्ये आपण बोलतो त्याच्यापेक्षा लाईव्हमध्ये आपण बोलणं थोडंसं वेगळं पडतं, त्यामध्ये कनेक्टिव्हिटी पण वाढते, तुमच्याशी संवाद साधण्याची एक संधीसुद्धा मिळते. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या प्रोफाईलला जे बॅन आहेत, जे रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते लाईव्ह आलं की ते हटवले जातात. असं 1-2 व्हिडिओमध्ये जे
फेसबुकवरती काम करतात आणि व्हिडिओ बनवत असतात त्यांच्याकडून समजलेलं आहे. तर त्याच्यावरतीच मी काम करतोय. जर ते यशस्वी झालं तर ह्या गोष्टी कशा वर्क करतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ह्याच प्रकारच्या गोष्टी मी करतोय. त्याच्यातून काय रिझल्ट येतो हे सुद्धा मी तुम्हाला यातून नंतर सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण असंच सहकार्य करत राहा, सपोर्ट करत राहा. आणि शेवटी एवढंच सांगेन की कमेंट करताना कोणत्याही म्हणजे माझ्याच पोस्टवरचं मी म्हणत नाही. आता हे एक उदाहरण म्हणून घ्या तुम्ही. परंतु कुठल्याही पोर्टल असेल, वेबसाईटचं, न्यूजचं किंवा इतर मित्रांची तुमच्या पोस्ट असेल, कुठली असू दे, त्याच्यावरती जोपर्यंत तुम्ही सगळी माहिती घेत नाही, ती समजून घेत नाही, तोपर्यंत घाई करू नका व्यक्त होण्याची. व्यवस्थित समजून घ्या, आशय समजून घ्या. नसेल समजत तर इतर कमेंट वाचा. म्हणजे त्या कमेंटमधून आपल्याला कळतं की बाबा ही पोस्ट कशाच्या संदर्भात आहे, ह्या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे आणि याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे. आपण आपल्या गोष्टींवरती आपण कायम राहिलं पाहिजे. आपण आपली गोष्ट मजबूतीने मांडली पाहिजे, आपला विचार मांडला पाहिजे आणि तो मांडत राहिला पाहिजे सतत. त्याच पोस्टमध्ये ती पोस्ट अनेकांना आवडली. त्याच्यामध्ये मी गोबेल्स नीती कशी काम करते ह्या संदर्भात सुद्धा माहिती दिली होती. ती माहिती सुद्धा खूप लोकांना आवडली आणि त्या माहितीमुळे लोकांना कळलं की आज देशात सुद्धा काय चालू आहे आणि कशा प्रकारचा अजेंडा चालवला जातो. त्यामुळे ती पोस्ट यशस्वी झाली याच्यामध्ये वादच नाही आहे. परंतु मला असं वाटतं की कृपा करून जबाबदारीने व्यक्त व्हा. आणि दुसरी गोष्ट जाता तर एवढंच सांगेन की आपल्याला माहीत नसलेला, सोर्स नसलेला व्हिडिओ, पोस्ट कधीही शेअर करू नका, नाही तर आपण गोत्यात येऊ शकतो. इतकंच बोलतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नवी चर्चा, नवीन दिवस भेटत राहू. आपलं यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा. तिकडे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. आपलं सहकार्य असंच राहू द्या. धन्यवाद.